शुक्रवारी पहाटे 3 वाजेपासून कार्तिक स्वामींचे दर्शनासाठी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती। यावेळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवही साजरा करण्यात आला, अशी माहिती श्री विजय शंकर मंदिराचे पुजारी राजेंद्र राजमाणे यांनी दिली। कार्तिक स्वामींचे दर्शन वर्षातून एकाच दिवशी कार्तिकी पौर्णिमेला होत असल्याने महिला भाविकांनाही ही संधी मिळत असल्याने या दिवशी आवर्जून कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे। पौर्णिमेनिमित्त श्री विजय शंकर मंदिरात कार्तिक स्वामी जयंतीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। संध्याकाळी 5 वाजता महाआरती करण्यात आली। महाआरतीनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी नगर शहर, माळीवाडा, नालेगाव, भिंगार, सावेडी, खेडगाव तसेच उपनगरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी विजय शंकर मंदिर देवस्थान इथला पुजारी राजेंद्र रंगनाथ राजमाणे। आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळपासून भाविकांची वर्दळ या मंदिरात आहे। महाप्रसाद वाटप, पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर रुद्राभिषेक केला गेला आणि त्यानंतर लोकांची वर्दळ पुन्हा वाढत गेली। गेले 4 वर्षापासून नित्यनियमाने लोकांना परिचित असलेले कार्तिक स्वामीचं मंदिर, म्हणून भाविकांची गैरसोय नाही व्हावं म्हणून एक मंदिर सावेडीला झालानी हॉस्पिटलपाशी, तर दुसरे मंदिर अहमदनगरमध्ये अहिल्यानगरमध्ये विजय शंकर मंदिरामध्ये स्थापित केलेलं आहे। तरी भाविकांनी आज 5पर्यंत त्याचा मुहूर्त आहे, तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, अहिल्यानगर।